छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजप बहुमतापासून अवघ्या एका जागेनं दूर आहे, पण नगरसेवक कमी पडल्यानं भाजपला पाठिंबा मिळवण्यासाठी नागदुऱ्या काढाव्या लागतात। भाजपला गरज आहे कळल्यावर शिवसेनेने आता थोडं ताणून धरलंय। भाजपनं मान सन्मान दिला तरच पाठिंबा देणार अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे। संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या भाजपची वेगळीच अडचण झाली आहे। भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 58 नगरसेवकांची गरज आहे। भाजपकडे सध्या 57चं संख्याबळ आहे। एका नगरसेवकाच्या पाठिंब्याचा पेच सोडवावा तरी कसा, यावर भाजपमध्ये खल सुरू आहे। मित्र पक्ष म्हणून भाजप शिवसेनेची मदत घेऊ शकतो, मात्र त्यासाठी शिवसेनेचीही काहीतरी मागणी असेल, ते देण्याची भाजपची इच्छा दिसत नाहीये। त्यामध्ये वंचित, MIM अथवा शिवसेना उबाठाचे कोणी सदस्य गैरहजर राहिले तर मॅजिक फिगर गाठणं शक्य आहे, मात्र राजकीय सेटिंगचा आरोप भाजपला मान्य नाही। त्यामुळे भाजपनं खेळी करत मित्रपक्ष शिवसेना सोबत येईल आणि विकासासाठी मदत करेल असं म्हणत सावध खेळी केली आहे। आम्ही त्यांना सांगत होतो की तुमचे 2 आमदार आणि खासदार जरी असले तर निवडून आणण्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे। हा सगळा भाग जो आहे तो भाजपच्या विचार परिवाराचा भाग आहे, त्याच्यामुळे तुमचे आमदार आणि खासदार आहेत। पण हे त्यांना मान्य नव्हतं, पण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की 13 जागा आल्या आणि सगळ्या 57 जागा भाजपच्या आल्यात, तर हे आमदार खासदार भाजपमुळे निवडून येतात। पण तरी सुद्धा आम्ही त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी आहे। त्यांनीही मोठ्या दिलाने कुठलाही बिना शर्त आमच्या सोबत यावं ही मी त्यांना विनंती करेन। शिवसेना मात्र संधी साधण्याच्या तयारीत आहे। भाजपला मदत करण्याचं बघू, पण सन्मान मिळायला हवा असं म्हणत काहीही स्पष्ट न करता काहीतरी हवंच आहे असे संकेत शिवसेनेनं दिले। महानगरपालिकेमध्ये आता निश्चितच भाजपचा महापौर होणार आहे आणि त्यांचं आणि आमचं काही वैरच नाहीये, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा राहू, योग्य तो एकमेकांना सन्मान देण्याचा सुद्धा प्रयत्न करू। भाजपनं न भूतो न भविष्यती छत्रपती संभाजीनगरात यश मिळवलंय। एक जागेचा प्रश्न मोठा नाहीये, मात्र यावरून युतीमध्ये तणाव निर्माण होऊ न देता भाजपला महापौर करायचं आहे। आता याचं गणित कसं सुटणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।